मधुमेहावर आयुर्वेदिक घरगुती उपाय। मधुमेहापासून कायमची सुटका कशी मिळवायची आयुर्वेदिक पद्धतीने आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा आजार सर्वात जास्त वाढताना दिसतो। चुकीचा आहार, कमी व्यायाम, सततचा ताण आणि झोपेचा अभाव हे मधुमेहाचे प्रमुख कारण मानले जातात। या आजारात रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि शरीराला इन्सुलिन योग्य प्रकारे उपयोगात आणता येत नाही। आधुनिक औषधं घेतल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो, पण त्यातून कायमची सुटका मिळत नाही। मात्र आयुर्वेदात आणि घरगुती उपायांमध्ये असे अनेक मार्ग सांगितले आहेत जे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या संतुलित ठेवतात, शरीराला निरोगी बनवतात आणि औषधांवरील अवलंबित्व कमी करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया मधुमेहावर आयुर्वेदाने दिलेली काही सोपी पण प्रभावी उपाय। मधुमेहाची कारणं। आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मधुमेहाची कारणं कोणती आहेत ते बघू। आयुर्वेदानुसार मधुमेह हा प्रमेह या विकारांपैकी एक आहे। यात शरीरातील दोष, वात, पित्त, कफ हे बिघडतात। विशेषतः कफ आणि मेद दोष जास्त प्रमाणात वाढतात। मुख्य कारणं: गोड पदार्थांचं जास्त सेवन, जास्त तुपकट, तेलकट आहार, सतत बसून राहण्याची सवय, व्यायामाचा अभाव, झोपेचा अतिरेक किंवा झोपेचा अभाव, सततचा ताण घेणं। आता मधुमेहाची लक्षणं बघू। सतत तहान लागणे, वारंवार लघवी लागणे, जास्त भूक लागणे पण वजन कमी होणे, डोळ्यांवर परिणाम, दृष्टी धूसर होणे, थकवा व अशक्तपणा जाणवणे। ही लक्षणं जाणवली तर त्वरित तपासणी करून जीवनशैली बदलणं आवश्यक आहे। मधुमेहावर आयुर्वेदिक घरगुती उपाय बघूयात। नंबर 1 आहे मेथी। मेथी दाण्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते। रात्री 1 चमचा मेथी पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी आणि ते मेथी दाणे रिकाम्या पोटी घेतल्याने शरीरातील साखर कमी होते। नंबर 2 कारलं। कारल्यात कॅरोटीन नावाचं घटक असतं जे इन्सुलिन सारखं कार्य करतं। सकाळी कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी खाणं उपयुक्त ठरतं। नंबर 3 जांभूळ बी। जांभळाच्या बियांची पावडर करून ती सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा पाण्यासोबत घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते। नंबर 4 आवळा। आवळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो। आवळ्याचा रस किंवा चूर्ण घेतल्यास स्वादुपिंडाचं कार्य सुधारतं। नंबर 5 दालचिनी। दालचिनी पचन सुधारते आणि साखरेचं प्रमाण कमी करते। 1 ग्लास पाण्यात दालचिनी उकळून ते पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो। नंबर 6 आहे तुळस। तर सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 7 तुळशीची पानं खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते। नंबर 7 एलोवेरा म्हणजेच कोरफड। एलोवेराचा गर व तुळशीचं मिश्रण घेतल्यास साखर कमी होते आणि पचनशक्ती सुधारते। नंबर 8 गिलोय म्हणजेच गुळवेल। गुळवेल रक्तशुद्धी करून इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतो। दररोज गिलोयचा रस उपयुक्त ठरतो। नंबर 9 आहे कडुनिंब। कडुनिंबाच्या पानांचा रस शरीरातील विषारी द्रव्य कमी करून साखर नियंत्रणात ठेवतो। नंबर 10 भेंडीचं पाणी। भेंडी रात्री पाण्यात भिजवून ठेवायची आणि सकाळी ते पाणी प्यायचं। हे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर। आता मधुमेहासाठी आहार आणि नियम काय आहेत ते बघू। तांदळाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी याचा वापर करा। गहूऐवजी मल्टीग्रेन पीठ वापरा। आहारात नेहमी हिरव्या भाज्या व फळं असू द्यात। जास्त साखर, गूळ, मध हे पदार्थ टाळा। तळलेले, तेलकट पदार्थ कमी करा। थोड्या प्रमाणात पण वारंवार खा। आता जीवनशैलीत कोणते बदल करायचे ते बघू। दररोज सकाळी 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे। योगासने जसे की भुजंगासन, मकरासन, धनुरासन हे आसन उपयुक्त ठरतात। प्राणायामात अनुलोम विलोम व कपालभाती हे प्राणायाम करावे। मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यानधारणा करावी। त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या। झोप ही अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे। आणखी उपयुक्त व घरगुती उपाय: धणे भिजवून त्याचं पाणी प्या। कोथिंबीरचा रसही यासाठी उपयुक्त आहे। शतावरी पावडर पाण्यात घेऊन प्यायल्याने त्याचा फायदा होतो। अजवाईन पाणी पचन सुधारतं आणि रक्तातील साखर कमी करतं।
ओट्स, डाळी, कडधान्य हे नेहमी आहारात ठेवा. नारळ पाणी प्यायल्याने शरीरात थंडावा राहतो. पपई, अमरूद, डाळिंब ही फळं मधुमेहासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जास्त वेळ उपाशी राहू नका. दिवसात जास्त पाणी प्या. सतत रक्तातील साखर तपासत राहा. आयुर्वेदिक औषधी व वनस्पती तर त्यातलं नंबर 1 आहे त्रिफळा. पचन सुधारते व साखर कमी करते. अश्वगंधा शरीरात ऊर्जा टिकवते व रक्तातील साखर कमी करते. शिलाजीत शरीरशक्ती वाढवते व मधुमेहावर उपयुक्त आहे. शेवग्याची पानं नैसर्गिक इन्सुलिनसारखी कार्य करतात. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, पण तो आयुष्यभराची शिक्षा नाही. योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि आयुर्वेदिक घरगुती उपाय यांचा समतोल साधला तर मधुमेह नियंत्रणात राहतो आणि औषधावरील अवलंबित्व कमी होतं. पण लक्षात ठेवा, हे सर्व उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.